चायनामध्ये किडे खातात, जुरड खातात, हेच असतं ना ते. डेव्हलप सिटी आहे चायनाची, नंतर डेव्हलप झालेली आहे, पण खूप जास्त डेव्हलप सिटी म्हटली जाते हिला. पोचलो आता फायनली हॉटेलजवळ. 1 तास मेट्रो ट्रेनने ट्रॅव्हल केलं स्टेशनला उतरल्यानंतर. तर झेंग जियाजीमध्ये एंट्री करताच मोठ्या मोठ्या उंच उंच बिल्डिंग्स, कलरफुल लाईट सिटी बघायला मिळते. आणि ही मोस्ट डेव्हलप सिटी आहे चायनामधली, सगळ्यात डेव्हलप सिटीमधली ही मोस्ट डेव्हलप सिटी म्हणून ओळखली जाते. हे एक टाऊन होता आधी, त्याला नंतर थोडं उशिरा याला डेव्हलप केलं गेलं या सिटीला. पण या सिटीला मॅजिक सिटी म्हटलं जातं, डेव्हलप सिटी म्हटलं जातं. भारी. आणि येताना थोडासा असा उंच चढतीचा रस्ता होता पहाडात, आपण वर टेकड्यांवर चढतो तसा, जसं आपल्याकडे शिमला सिक्कीम या भागांमध्ये आपण जातो तेव्हा चढतो तसं, हॉटेलिंगमध्ये हॉटेल असतात तसं. तर आता हे आहे हॉटेल आमचं. ते पण बघा केवढं उंच आहे, राम मान वागते. हे बघा केवढ्या उंच उंच बिल्डिंग्स आहे. तर या इथं तुम्हाला 2, 3, 4. चला आता चेकिंग करतोय. जवळ असेल तर जाऊ, नाही तर मग उद्या जाऊ. आधी शोधू जवळ असेल इंडियन रेस्टॉरंट जाऊ. चिमू तुला ड्रॅगन दाखव का क्रोकोडाईल आहे? क्रोकोडाईल सॉरी. बघ 30 फ्लोअरची बिल्डिंग. -1 फ्लोर आहे टोटल, -3. ओके, मायनस पण आहे खाली. ग्राउंड फ्लोअर राहत असतील काय? -1, -2, -5. पार्किंग म्हणजे 33 फ्लोअरची. Thank you. Thank you. Enjoy. I give you help. Yeah. Better uncle, uncle. Hey, honey. खुश होतोय अंकल खूप, इंडियन आहे आम्ही म्हणून. वेलकम करतोय, हक करतोय सगळ्यांना, गळ्याला भेटतोय, नमस्ते बोलतोय. हॅलो कर. या मदर नमस्ते. Thank you, Nad. Good that you're here. Enjoy to unite. Yes, thank you. No, sir. It's very nice. You're from Korea? Yeah, uncle. Auntie. You're from Korea? What? Where are you from? Chinese. Chinese? Okay. Honey. He can't speak Chinese. He can't speak Chinese, so he said no Chinese. 你给他翻译一下，他这话要拿那个拿हे बघा किती उंच बिल्डिंग आहे. आमच्या ऐक्याने दाखवली मम्मा किती उंच बिल्डिंग आहे. बघा खरंच किती उंच बिल्डिंग आहे. 40, 50 फ्लोअरच्या बिल्डिंग आहेत. आणि मस्त लाइटिंग सोडली प्रत्येक बिल्डिंगांवर. बापरे. अरे आता आम्ही जेवण करायला आलोय रात्रीचं. हा
जेवणाचा एरिया आहे छान मस्त, सगळीकडे हॉटेल्स आहेत जेवणाचे. आणि हे बघा, तुम्हाला मी बोलली होती ना, तुम्ही आपल्याला वाटतं ना की चायनामध्ये किडे खातात, जुरड खातात, हेच असतं ना ते. हे जुरड नाही, हे काय क्रेफिश आहेत. क्रेफिश नाही, हात नको लो. क्रेफिश आहे, त्यांना उकळून लॉबस्टर सारखे असतात, छोटे लॉबस्टर म्हणू शकता तुम्ही यांना. उकळून ते असे लाल होतात आणि असे दिसतात आणि ती डिश अशी बनवतात. स्मॉल लॉबस्टर आहे तो क्रेफिश. तर हे क्रेफिश आहेत, किडे मकोडे नाही. हे फिश आहेत, फिशवर छानपैकी कमळाचे कंद असतात, ते लोटसचे ते टाकून छान चिली वगैरे, पिकल फिश वगैरे असतात, हे खूप छान लागतात. फिशच्या भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे मिळते. हे ऑयस्टर कलरफुल दिसतं ना जेवण एकदम. हे बघा, हे क्रेफिश तर चिली वगैरे मध्ये. हा फिश, हो क्रेफिश आहे. चलो तर इथे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला हे असे मेनू जे असतात त्यांचे हॉटेलमधले, ते असे पिक्चरमध्येच लावलेले दिसतील, इमेजेसमध्ये. आणि अशाच तऱ्हेने जसे फोटोमध्ये दाखवले तसेच ते प्लेटमध्ये सर्व होऊन येतील. तर असाच हा इथला मेनू कार्ड असतो आणि दिसायला देखील एकदम भारी दिसतं हे पिक्चरमध्येच, तर लगेच ऑर्डर करण्याची इच्छा होते. चायनामधल्या फूडची टेस्ट खरंच खूप छान आहे, वेगळी आहे, मस्त आहे, त्यामुळे छान वाटते खायला. चल एक राऊंड मारू. तर ही पूर्ण फूड स्ट्रीट आहे. तर इकडं पण साईडला पण आहे. ग्रिल करतात. त्यानंतर हे बघा, हे काहीतरी ड्राय केलेले आहेत. इकडे ना हे पोर्क वगैरे, बीफ वगैरे पण ड्राय करतात आणि ते खातात. हे तसंच काहीतरी दिसतंय. लोणचे बनवतो ना आपण, ड्राय लोणचे, आवळकंठी बनवतो, कैरी ड्राय करून बनवतो, तशा टाईप यांचं हे ड्राय करून ठेवले लोणच्यांसारखे. ज्याचे बघा, हे बघा, अशी भाजी करून असं काहीतरी मिक्स करून खाऊ शकतो असं बनवून. भरपूर खातात ते चायनीज लोक. बघा त्यांचं टेबल किती भरलेलं आहे. दिवसभर खातच राहतात आणि त्यांच्या हातात काही ना काही असतंच, खात राहतात. चालता पण त्यांच्या हातात वस्तू का असता खायला. हे बघा, हे गाणं वाजवत. आता सध्या क्रेफिशचा सीझन आहे म्हणून इकडे तुम्हाला आता या 3-4 महिन्यामध्ये सगळीकडे क्रेफिश जास्त खाताना दिसतील चायनीज लोक, कारण ते त्यांचं खूप आवडीचं फूड आहे क्रेफिश. त्यामुळे प्रत्येकाच्या टेबलवर क्रेफिश दिसतीलच इकडे.
छान आहे फूड स्ट्रीट, मोठी आहे चांगली. आमच्या हॉटेलच्या जवळ खाली उतरलं की लगेच आहे. ॲक्च्युली आम्ही हॉटेल असेच घेतो की जिथं फिरण्याचे पॉईंट जवळच असतील, कारण इकडे परत सगळीकडे मेट्रो घेऊन फिरावं लागतं. हे पण बघा, आपण चिरोटे का काय म्हणतो तशा टाईप दिसतंय काहीतरी. ते असे Hello. What's your wait. फोटो काढता येते. ऐक्याचा आशुरस्ता. Hello, madam. सगळीकडे खूप साऱ्या उंच उंच अशा बिल्डिंग्स बघायला मिळत आहे. आणि हा फूड स्ट्रीट आहे, तर मस्त सगळीकडे खाण्याचे स्टॉल आहेत, हॉटेल्स आहेत, फ्रूट्स वगैरे सगळं काही आहे. हो, स्टार फ्रूट आहे. हे बघा किती वेगवेगळे फ्रूट्स आहेत. काय काय माहिती. स्टार फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, हे पामेलो फ्रूट, इथली संत्री असते ही सर्वात मोठी संत्री, आंबा, किवी, पपई, हे पण काहीतरी वेगळं फ्रूट आहे. हा हे टुरिस्ट प्लेस आहे म्हणून सगळे असे टुरिस्टची प्लेसेसची इन्फॉर्मेशन देतात किंवा तिकीट बुक करून देतात, घेऊन जातात. त्याचं हे इथं यांगझी रिव्हर आहे, त्या रिव्हरवरचे सगळ्या गोष्टी. मोमोज चायनाचं फेमस जेवण आहे ते कसं. आणि त्यानंतर असं पण तिथं जेवण असतं बार्बेक्यू गाड्यांमध्ये. स्प्रिंग ऑनियन वगैरे. व्हेजिटेबल्स पण आहे, ब्रोकोली वगैरे. त्यानंतर हे टोफू असतात, टोफू. इकडं पनीर नाही, इकडं टोफू जास्त खातात. त्यानंतर या जेली आहेत, सगळ्या जेली. आईस्क्रीम बघा कसं आहे. एक क्रॅब, सुशी, सुशी फिश, सुशी फिशची असते, जापनीज जेवण. हे काय स्वीट्स असेल काहीतरी आहे त्यांचं. वटाण्याचं दिसतंय काहीतरी.
हे बघा, आणि असं काही नाही की नॉनव्हेजच मिळतं. हे बघा भाज्या पण आहेत, त्या पण उकळून फ्राय करून देतात बार्बेक्यू सारख्या. फ्लावर झाला, बीन्स, मिरच्या, कांद्याची पात, त्यानंतर हे टोफू, वेगवेगळे टोफू आहेत, मशरूम आहेत, हे मशरूमचे पण प्रकार आहेत, मिरच्या, पोटॅटो, हे लोटसचे कंद असतात कमळाचे, ते खूप खाल्ले जातात इथं. पोटॅटो. इकडं व्हेज झालं सगळं आणि इकडे नॉनव्हेज आयटम ठेवलेत मग त्यांनी. हे सगळे फिश वगैरे पण आहेत बघा, काळी बार्बेक्यू करून देतील ते जे पाहिजे ते. याची टेस्ट ना थोडीशी आवळ्यासारखी लागते, बट ते पीच आहे, छोटं पीच, त्याच्यात पीचची बी आहे, पण टेस्ट त्याची आवळ्याची एकदम. द्राक्ष वगैरे सगळं घेतलं आता मिक्स फ्रूट. We can speak Chinese. No Chinese people. English. Bye karo. Bye bye. हे बघा बिल्डिंग. चलो. चलो रिटर्न. म्हटलं एक स्टेशनची एंट्री ही बघी, म्हणजे तिकडून न जाता इकडून डायरेक्ट आहे का? एवढं फिरून आलो आपण. हो ना. ही दुसऱ्या भागाने असेल ना गेट. 1 2 एक्झिट 10 बी या. चला. हे बघा ही बिल्डिंग केवढी मोठी बिल्डिंग आहे ना. आता पुढे जाऊन चेक करू. ही मोस्ट डेव्हलप सिटी आहे चायनाची. नंतर डेव्हलप झालेली आहे, पण खूप जास्त डेव्हलप सिटी म्हटली जाते हिला. आणि खरंच वाटतं हिच्याकडे बघून की भारी. आणि इथं तुम्हाला खूप मॅजिकल सरप्रायझिंग गोष्टी बघायला मिळतील, जे आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. उद्या आपण फिरायला जाऊ तेव्हा काय काय गोष्टी इथं मॅजिकल आहेत, सरप्राईज करणार आहेत. त्यानंतर हे ऑयस्टर ग्रिल करून देतात, ते बटर गार्लिक टाकून छान लागतात ते पण. तर आता हे आम्ही जेवणामध्ये घेतलं आहे क्रेफिश, म्हणजेच मिनी लॉबस्टर, जे मी तुम्हाला थोड्या वेळा आधी दाखवले. आणि खरंच एकदा खाऊन बघा, खूप भारी लागतात हे मिनी लॉबस्टर. छानपैकी ते सॉसमध्ये मस्त केलेले असतात. हे साईडला टोमॅटो आणि एगचं सूप. हे आहे चिकन चिलीसारखं, यामध्ये भरपूर साऱ्या मिरच्या आहेत. इकडे लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या खूप वापरल्या जातात, आणि जास्त करून ब्लॅक पेपर, व्हाईट पेपर. हे बीन्स आहेत जे बॉईल केलेले आहेत. तर आता आम्ही जेवणाचा आनंद घेतो. व इथे प्रत्येक जेवणाच्या डिशसोबत तुम्हाला एक बाउल राईसचा पण मिळतो. तर बाकी आता उद्या सकाळी आपण मस्तपैकी ही सिटी फिरायला जाणार आहेत. तर मस्त ही डेव्हलप सिटी आणि इथल्या शॉकिंग गोष्टी उद्या बघणार आहेत. त्यामुळे पुढचा येणारा व्हिडिओ मिस नका करू. सो तुम्ही बघितलं या सिटीमध्ये किंवा या कंट्रीमध्ये काय काय गोष्टी मिळतात खायला. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच येणाऱ्या नवनवीन चायनाच्या नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा. बाय बाय.